आमदार योगेश टिळेकरांच्या मामांची 72 वार करून हत्या करण्यात आली। अगदी काही दिवसापूर्वीच त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं। हत्येनंतर पोलीस तपासामध्ये अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत। सतीश वाघ यांच्यावर गाडीमध्येच धारदार शस्त्रानं जवळपास 72 वेळा वार केले गेले आणि त्यांचा खून करण्यात आल्याची माहिती कळते। पूर्वीचा भाडेकरू असणाऱ्या अक्षय जवळकरकडून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली होती। आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, नेमके काय नवीन खुलासे या सगळ्या प्रकरणात झालेत? नक्कीच हा जो सुपारी देऊन खून करण्याचा हा सगळा प्रकार समोर आलेला आहे आणि अक्षय जवळकर जो त्यांचा भाडेकरू होता त्याने या पवन शर्मा नावाच्या व्यक्तीला ही सुपारी दिलेली होती आणि त्यानंतर हा खून करण्यात आलाय। खरं तर अतिशय धक्कादायक प्रकार पुण्यात झालेला होता आणि त्याबद्दल सर्वत्र टीका सुद्धा होत होती। पुणे पोलिसांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते। मात्र या सगळ्या संदर्भात पुणे पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे। 72 वेळा चाकूने वार करून गळ्यावर पाठीवर त्यांचे सर्वात जास्त वार असल्याची प्राथमिक माहिती आहे। त्यामुळे 1 तासामध्ये संपूर्ण प्रकार अपहरण आणि खून असा झालेला आहे ना। अशा प्रकारच्या टोळ्या पुण्यात कार्यरत झाल्यात का असा प्रश्न निर्माण झालाय। पुणे पोलीस आणखी तपास करतायत, त्यातले मास्टर माइंड शोधतायत। 4 जणांना अटक केली आहे, आणखी शोधासाठी पथके गेलेले आहेत। नेमकं यात किती जण आहेत हे पाहावं लागेल। मात्र अशा पद्धतीने जर खून होत असतील तर हे पुण्याच्या सुरक्षतेच्या दृष्टीने अतिशय भयानक परिस्थिती असल्याचं पाहायला मिळते। बालाजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।